हॅलो गाईज, आता चाललेलं आता वावरात. हे लोक नाही का, धनगर लोक, हे ते वावरातनी ढोरं घालायचीच करते. मेंढरं ढोरं पाहता कसा रस्ता केला आहे. काही घेणदेण नाही बरं, इकून याचं काही. आमचा कापूस याचाच आहे. हे बाई टावर कामावून आलो मी यवतमाळून. ते आपले हात आहे त्या लिंबापर्यंत, ते दिसते ना तिथं. तर त्या टावरपर्यंत हात आहे. अशी इकडं आहे, त्या लिंबाच्या पलीकडं आहे त्या. बरं दाखवतो पुढे गेल्यावर. याच्यातनी पराठी लावली होती, पण ते कसं झालं, ते तणनाशक मारलं, निकाल मरून गेलं. याच्यातनी म्हणजे डवरा चाले नाही त्या टायमाले. चिबडीचं रान आहे हे. ते लिंब दाखवला ते. हे पहा आमची इकडे पोझिशन कशी आहे ते. लयच मोठा कापूस होते याच्यात. काल खाल्ला म्हणलं, काय करा. पाना रोयट्याचे पाय पहा किती खायचे. पहा किती पडला कापूस खाली. असं इथंच नाही, हे म्हणलं हे असे निकाल गुल्लोरास खाऊ लागले पराठ्याचे. हे बा, हे पहा हे पहा. काय करा. एवढी तपलीक आहे ना आम्हाला रोयट्याची की बोलायचं कामच नाही म्हणलं. एवढा राग येते ना, एवढाले पैसे गेले ना आमचे, हे निघणं मुश्किल आहे. आता या टायमाले जरी शेंडे मारते तर पहिल्यापासून काय नसन करत हे. ढोरं आले, मुकाट्यानं बसतो आता जरासा मी. वावरात असले तर तिकून नेते, नाही तर मग एकूणच येते तर म्हणलं ते. एवढ्या बोंड्या होताना यायले 2 दिवस नाही आलो मी. चक्रीले जागलेले पार मोकळीच करून टाकलं म्हणलं रोयट्यानं. पा या मुळावर झोपाले होतो मी. याच्या खालून जाते म्हणलं रोयटे. पा खाली किती कापसाचा धिंगाणा आहे. म्हणजे रोजच रोयटे येते. काय करा आता, काम कराव का वावरात राव. झाड आहे वर आणि कापूस आहे खाली. याच्या पराठ्या झाल्या म्हणलं, उपट वापट करून तंग तयार. हे आपलं वावर, ते झोपडी, हे आपली शिवाडी होय. हे आपलं वावर. मेंढरावाले पलीकडून आहे झाडाच्या दिसत. हे आपले मेंढे चारणारे भाऊ, पायाच्या मेंढ्या इथं आहे एवढ्या, आणि ते तिकडे बी आहे त्याचा भाऊ. लायना होय ते.
हे माय भाऊजी यायच्या बकरी. पहा आमच्या इकडं लय मोठा जंगल आहे. पाय आमच्या दारव्याच्या बकऱ्या आमच्या इकडे येते म्हणलं चराले. आम्ही वावरं देतो म्हणा यायले, असं काही नाही. हे आमच्या शेत शिवारामध्ये चारालेले. इकडे मेंढ्या यायच्या आणि हे भाऊ यायच्या बकऱ्या इकडे आहे. हो, हे आपल्या भाऊच्या मेंढ्या हे बकऱ्या होय. आणि हे इकडे मेंढ्या. हे मेंढ्या. बकऱ्यातनी मेंढ्यातनी फरक दाखवतो. हे होय बकऱ्या. बकऱ्या म्हणजे तवऱ्या राहतात. मेंढ्या म्हणजे जरा अशा डिम राहतात. हे मेंढ्या दाखवतो. हे आपल्या दारव्यावाल्याच्या आहे. पाय हे होय मेंढी. ते मेंढी. हे मेंढी. मेंढ्याला म्हणजे शिंग नसते. हे बाय हे मेंढी पा कशी पाहते. हो. हे मेंढ्या होय. आणि इथून लागल्या बकऱ्या. हे यायच्याच होय दोघा भावाच्या. हे आपले सोबतीच. कैलास पाईकराव दारव्याचे शेतकरी यांच्या शेळ्या आणि मेंढ्या आज चारायला आलो. बोकड्या कसा डेरिंगनं चालला. हे बोकड्या पा केवढा आहे. हे तर मारायला चालता. मग हे बोकड्या आलता म्हणलं मारायला. मला वाटलं ते चालता का. हे धावून चालता म्हणलं. पा या जागेतनी शेततळ होतं आपलं. हे बुजूल्या गेलं. पाच पलीकडे झाड दिसते ना, दाखवतो बोटानं. तेव्हा ते झाड तिथं वावर आहे आपलं. तिथून ते तसं तर त्या झाडापर्यंत. त्याच्या पुढं आहे ते तित्रो. तिथून असं आलं तर असं आलं. आणि हे आपली झोपडी. हे झोपडी पा. हे टावर. असा रस्ता आहे. ओढा खालून जा लागते. अर्ध्या रात्री बी आम्हाला आला टाईम तर. हे आपली गाडी. पर रस्ता किती खराब आहे. हे भरले म्हणलं आपल्या लोट गाड्यानं गोठे. हे आपलं बोधचं धरण. गाडी पुढे पुढे चालली बा आमची. ठेवतो काहीच मग.